हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी एक कापड घेतलेलं आहे आणि याला मी प्लास्टिकचा वापर केलेला आहे. तर जे बघा आपण मॉलमध्ये काय वस्तू घेतो तर जे प्लास्टिक भेटतं ते प्लास्टिक थोडं चांगलं असतं, तर त्याचाच मी वापर केलेला आहे. तुम्ही कोणतेही प्लास्टिक घेऊ शकतात. तर याचं मेजरमेंट स्क्रीनवर दाखवलेलं आहे. मी 20x11 इंचाचा असा पीस घेतलेला आहे. त्याला खाली शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे आणि शिलाई मारून घेतलेली आहे. तर एक चेन घेतलेली आहे, थोडीशी मी जे कापडाला थोडं मॅच बिच होईल अशीच मी एक चेन घेतलेली आहे. ती चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ त्याला शिलाई मारायची आहे. मी दुसरा भाग बी जोडून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला फक्त ही चेन अशी उलटी ठेवायची आहे या साईडने आणि सरळपैकी शिलाई करून घ्यायची आहे. शिलाई केल्यानंतर त्याला टॉप टिचही करायचं आहे. ते बघा, उलटी ठेवून मी शिलाई मारून घेतली. त्याच्यानंतर मी याला असं व्यवस्थितपणे सरळ करेल आणि टॉप टिच मारेल. तर आपल्याला दोन्हीही साईडने टॉप टिच करून घ्यायचं आहे. टॉप टिचने केल्याने काय होतं की आपली जी चेन उघडताना अटकत नाही दोऱ्यामध्ये, त्याच्यामुळे टॉप टिच करणं गरजेचं असतं. तर बघा, टॉप टिच झालेला आहे, तुम्ही बघू शकतात. तर आपल्याला हा पीस आहे, त्याच्यामध्ये मी शॉपिंग बॅगचा वापर केलेला आहे. आणि प्लॅस्टिक सीट म्हणून तुम्ही काहीही वापरू शकता. जसं मिठाची आहे, प्लॅस्टिक सीट आहे, गव्हाच्या गोण्या आहेत, काही तुम्ही वापरू शकतात. तर बघायला मी रनर ॲड करून घेतलं आहे. त्याच्यानंतर मी हे जे आहे कापड आपलं ते सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे उलटं करून घ्यायचं आहे. उलटं केल्यानंतर तर व्यवस्थितपणे त्याला आपण उलटं करून घेऊया छानपैकी आणि याची आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, असं मी व्यवस्थित कपडा करून घेतला. त्याच्यानंतर मी जे शेवटचे खाली कोपरे आहे ना, त्या ठिकाणी फक्त छोटे छोटे कट देत आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्याची याचं मध्य कुठे आहे. तर बघा, या ठिकाणी मध्य आलेलं आहे आणि चेन ठीक त्याच्या समोरच आपल्याला घ्यायची आहे. आणि चेन समोर आल्यानंतर की हे आपलं परफेक्ट तयार होतं माप. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते हे बघा, आपली कटच्या समोरच चेन आलेली आहे. तर बघा असं. आणि हे माझ्याकडे एक जुनी पट्टी होती खूप दिवसापासून, तर ही पट्टीचा आज मी नक्की वापर करणार आहे. बघा, तुमच्याकडे अशा पट्ट्या नसेल तर तुम्ही तयार करूनसुद्धा घेऊ शकतात किंवा शॉपिंग बॅगचासुद्धा लावू शकतात. तर बघा, ही पट्टी मी घेतलेली आहे, त्याचं कट करून घेते. त्याला असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. आणि बघा, ज्या ठिकाणी आपण खून केली होती ना, छोटेसे कट मारले होते त्या ठिकाणी ठेवून घ्यायचे आहे. आणि असं मी पिना लावून घेते, जेणेकरून ते निसटणार नाही. तर बघा, ज्यांना या पिना घ्यायच्या असेल तर व्हिडिओच्या खाली मी लिंक देणार आहे, तिथून तुम्ही या पिना घेऊ शकतात. तर बघा, या ठिकाणी मी दोन्हीही साईडनी शिलाई मारून घेणार आहे. तर या ठिकाणी मी पूर्ण याला शिलाई मारून घेणार आहे. तर हे बघा, शिलाई मारल्यानंतर आपलं हे जे एक्स्ट्राचं जे आहे ना, त्याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे. दोन्हीही साईडने व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. कट केल्यानंतर बघा, आपलं एक मेन सुंदर आणि कापड तयार होऊन जाते परफेक्ट. त्याच्यानंतर ही जी साईड आहे रफ भाग, बघा त्या ठिकाणून थोडे थोडे असे दोरे बाहेर येत असतात. तर आपण एक शॉपिंग बॅगचा तुकडा आहे त्याचा वापर करून आपण त्याला पायपिंग करून घ्यायची आहे. बघा, जे आपले वेस्ट जे कपडे असतात त्याचेही तुम्ही पायपिंग करू शकतात किंवा ब्लाऊजचे जे तुकडे असतात, अस्तराचे जे तुकडे असतात त्याचाही वापर करून तुम्ही पायपिंग करू शकतात. माझ्याकडे शॉपिंग बॅगचे भरपूर तुकडे उरलेले होते, ते मी तेच जास्त करून पायपिंगसाठी वापरत असते. तर बघा, पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला. दोन्हीही साईडने व्यवस्थित पायपिंग केली की दोरे निघती नाही आणि थोडंसं फिनिशिंग बी छान दिसतं. तर बघा, आपले हे दोन्हीही साईडला पायपिंग झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की हा जो भाग आहे ना, थोडासा फुगून घ्यायचा आहे. तर स्किनवर जसं मी दाखवल्यानुसार तसं फक्त आपल्याला थोडंसं त्याला फुगवायचं आहे. थोडीशी मी चेन ओपन करते, जेणेकरून आपल्याला सोपं पडेल. तर बघा, हे भाग असे फुगल्यानंतर इथलं जी चेनीचा जो मध्य आहे ना, तिथे फक्त आपल्याला फोल्ड करायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीचा पाऊच मी सांगणार आहे, फक्त फोल्ड करायचा आहे. म्हणजे हा पाऊच जो आहे तो खूप वेगळा लुक देतो आणि खूप वेगळं दिसणार आहे. तर बघा, असं आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि त्याला मी पिना लावून घेते. त्याच्यानंतर आपल्याला दुसराही भाग सेम त्याच पद्धतीमध्ये मध्यभागी त्याला इथे फोल्ड करायचा आहे आणि दोन्हीही बाजू अशा समोरासमोर आल्या पाहिजे. तर हे बघा, मी असं फोल्ड केलेलं आहे आणि दोन्हीही बाजू समोरासमोर आल्या पाहिजे. तर बघा, इथे आपलं झालेलं आहे असं.
तर बघा याच्यामध्ये थोडं प्लास्टिकचा वापर केल्यामुळे ते थोडंसं ना दिसायला थोडं विचित्र दिसतं. जेव्हा हा पाऊच पुरा तयार होतो इतका सुंदरसा हा पाऊच होतो, कोणालाही आवडेल असा हा पाऊच आपण तयार केलेला आहे. तर बघा इथे जी मार्किंग करायची आहे ती एक इथूनच सुरुवात होते. इथे जी मार्किंग आपण करणार आहोत त्याच्यापासूनच आपला पाऊच जो आहे जो वेगळाच लुक देणार आहे. तर बघा चेनीची वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला 5 इंचचं मेजरमेंट घ्यायचं आहे. बघा चेनीची जी वरची जी बाजू आहे त्या ठिकाणी 5 इंचाची मार्किंग करायची आहे आणि जी खालची जी बाजू आहे त्या ठिकाणी 3 इंचाची मार्किंग करायची आहे. बघा अशा पद्धतीने परत एकदा सांगते, वरची जी चेनीची जी बाजू आहे ना त्या ठिकाणी आपल्याला 5 इंचाची मार्किंग करायची आहे. बघा या ठिकाणी वरती 5 इंच, दोन्हीही साईडनी 5-5 आणि खाली 3-3 इंचाचे फक्त अशी ही मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे. आणि दोन्हीही जी मार्किंग आपण केलेली आहे त्यांना फक्त पट्टीच्या साहाय्याने जोडून घ्यायचं आहे. तर बघा अशी ही आपली मार्किंग झालेली आहे आणि पट्टीच्या साहाय्याने फक्त आपल्याला त्याला जोडून घ्यायचं आहे, कारण की खूप सोपी आहे ही बनवणं. लहान मुलींना तर असे पाऊच खूप आवडतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. दिसायला थोडं विचित्र दिसतं, मला बी सुरुवातीला असंच वाटलं की अरे काय बनवून राहिले नेमकी मी, पण एकदा मी पॉकेट पूर्ण तयार झालं तर खरंच इतकं सुंदर दिसत होतं. इथे आपल्याला नाही तुकडे जोडायची गरज पडते नाही काही, अगदी सोप्या पद्धतीमध्ये हा पाऊच तयार होऊन जातो. तर बघा आपली ही मार्किंग अशी मी करून घेतलेली आहे. केल्यानंतर आपल्याला जी दुसरी ही जी साईड होती तिथेही आपल्याला सेम अशाच पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आहे. बघा या साईडला इथे मी सुद्धा सेम त्याच पद्धतीने माप घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. खाली येणार आहे दोन्हीही साईडनी 3-3 इंच आणि वरती येणार आहे दोन्हीही साईडनी 5-5 इंच. बघा चेनीचे समजा तुम्ही मार्किंग 5 इंच येत असेल तर तुम्ही 4 इंचही घेऊ शकतात वरती. 4 किंवा 3 हे दोन्हीही माप परफेक्ट येतं, तर तुम्ही दोन्हीहीपेक्षा 4 किंवा 3 असे मार्किंग करू शकतात. तर मी 5 घेतलेलं आहे, त्याच्या जागी तुम्ही 4ही घेऊ शकतात. तर हे बघा इथे आपली मार्किंग झालेली आहे आणि एवढी ही जी बाजू आहे ही 3 इंच आणि ही इंच 5 इंच. तर सोप्या पद्धतीने ही आपली मार्किंग झालेली आहे आणि त्याला फक्त व्यवस्थितपणे इथे शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा शिलाई मारताना अशी शिलाई मारा समोरासमोर, म्हणजे जे आपण रेषा मारलेल्या आहेत त्याच्यावरच आपली शिलाई आली पाहिजे. तर बघा अशा पद्धतीने मी सगळीकडे शिलाई मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जे शिलाई मारली त्याची जी साईडचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे. बघा हे जे कॉर्नर आपण काढले होते ते कॉर्नर आपल्याला कट करायचे आहे. सगळे कॉर्नर व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहे. तर बघा सगळे जे कॉर्नर आपण काढले होते ते 4ही कॉर्नर आपण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचे आहे. कट केल्यानंतर बघा तुम्ही याच्यात मी तुम्हाला दाखवून देते की बघा मी याच्यामध्ये प्लॅस्टिक सीट वापरला होता. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे की याला जे कॉर्नर आपण काढले होते त्याला मस्तपैकी आपण पायपिंग करून घ्यायचे आहे. तर बघा हे जे तुकडे उरले होते असे माझ्याकडे भरपूर तुकडे आहेत, तर मी त्याचा वापर करून पायपिंग करून घेणार आहे. तर बघा आपली पायपिंग झालेली आहे. तर चला आता आपला जो पाऊच आपण तयार केला होता त्याचा फायनल लुक बघूया. तर बघा अतिशय सोप्या पद्धतीमध्ये याच्यामध्ये तुम्ही रुमालाचा वापरसुद्धा करू शकतात किंवा जे वेस्ट जे कपडे आहे, ब्लाऊज पीस आहे या काही वेस्ट भरपूर आपल्या घरामध्ये मटेरियल पडलेलं असतं, फक्त थोडं शोधा तुम्हाला नक्की सापडेल आणि त्याच्यापासून तुम्ही खूप सुंदरसे असे पाऊच तयार करू शकतात. तर बघा खूप सुंदर हा पाऊच झालेला होता. याच्यामध्ये आपण काहीही वापरलं नाही, सगळं मटेरियल घरातलंच होतं. फक्त 10 रुपयाची चेन आपण आणलेली होती. तर बघा इतकं सोपं आणि सुंदर हा पाऊच आपण तयार केलेला होता. परत असाच पाऊच मी अजून एक बनवलेला आहे, पण त्याच्यामध्ये फक्त जे माप आहे ना ते मी थोडेच वेगळे घेतले होते. तर बघा खूप सुंदरसा हा मिनी पाऊच तयार होतो. याच्यात तुम्ही तुमचे मेकअपचं सामान, बांगड्या, प्रोडक्ट काहीही ठेवू शकतात. तर मी बघा हा पाऊच तयार केला होता सेम अशाच मेजरमेंट घेऊन, फक्त याचे माप मी कमी जास्त घेतले होते. हा दुसऱ्या चॅनेलवर अपलोड केलेला आहे आणि हा या चॅनेलवर मी अपलोड केलेला आहे. तर बघा असे 2 माझे चॅनल आहे, दोन्हीही चॅनल माझे वेगवेगळ्या व्हिडिओ मी टाकत असते. तर बघा खूप सुंदरसा हा पेस्ट तयार झालेला होता आणि इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल तर व्हिडिओला
नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जे मैत्रिणी असेल त्यांच्याबरोबर माझा चॅनल शेअर करा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. जय हिंद, जय भारत.